परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक घरातून, मी म्हणतो प्रत्येक घरातून एक दोन लोक पुणे मुंबईला कामाला आहेत. आज ही परिस्थिती का आपल्यावरती आली? देशाला स्वतंत्र भेटून 77 वर्ष झाले तरीही आपल्याला आपली पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्या मुंबई ठिकाणी जर जावं लागत असेल तर याचे एवढं मोठं दुर्दैव कोणतंच नाहीये. हे कशामुळे घडतंय? हे फक्त आणि फक्त आपल्यामुळे घडतंय. मी कोणत्या नेत्याला दोष देणार नाही, कोणाला दोष देणार नाही, कारण आपण एवढे निर्लज्ज आणि आळशी झालेलो आहोत की आपल्याला कोणत्या गोष्टीचा फरक पडत नाही. आपण ते युज टू झालोत आपण त्या गोष्टीला. पुणे मुंबईला जाणं म्हणजे हे प्राईड झालंय आपल्यासाठी, परंतु याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती नाही हे लक्षात राहू द्या. हे कशामुळे होतंय? कारण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये कोणत्याच प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे तिथे एम्प्लॉयमेंट आतापर्यंत जनरेट नाही झाला. आता इन्फ्रास्ट्रक्चर का नाहीये? इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय? आजूबाजूचं जे आपल्या इकडे कन्स्ट्रक्शन होत राहतं, रोडचं म्हणा, हॉस्पिटलचं म्हणा, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या शाळा आहेत त्याचं म्हणा, तर हे बिलकुलही कोणत्या चांगल्या क्वालिटीचं बनत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे एम्प्लॉयमेंट वेगवेगळ्या कंपन्या येत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की या लोकांच्या नादी काय लागायचं, इकडे जाऊन उपयोग काय? एखादी संस्था जर यायची म्हटलं तर आमदार, खासदार, नगरसेवक सर्वांना आपल्याला तिथे हप्ता द्यावा लागतो. या गोष्टींमुळे होत आहे. बरं, हे कशामुळे होतंय याला रोखू शकतो आपण. तुम्हाला सांगतो, आजूबाजूला चालू असणारं प्रत्येक काम गव्हर्नमेंटचं जे काम आहे, गव्हर्नमेंट टेंडर देत असते एखाद्या व्यक्तीला. ते काम बाबा तू कर, याच्यातून थोडे पैसे तू खा, थोडे पैसे, जसं की गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे 8 ते 20% वेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी ठरवलेलं की एवढं % तुला मार्जिन भेटेल. म्हणजे 1 कोटीचं काम असेल तर 20 लाखापर्यंत त्याला मार्जिन भेटतं. परंतु आपल्याकडे काय होतं, 1 कोटीचं काम असेल तर ते 20 लाखामध्ये केलं जातं. इव्हन मी जास्त म्हणतोय, आणि ते 80-90 लाख रुपये ते खाल्ले जातात. ही परिस्थिती, खरी परिस्थिती आपल्याकडची आहे. बरं, हे कशामुळे होतं? कारण आपलं लक्ष नाही. तुम्हाला सांगतो, इथून पुढे आपल्याला चालू करायचं पब्लिक ऑडिटिंग. लक्षात राहू द्या हे नाव. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनांवरती तुम्ही लक्ष ठेवायचं. जर कन्स्ट्रक्शन होत असेल तर तिथे जाऊन पब्लिक ऑडिट करायचं. शाळा बांधली जाते, दवाखाना बांधला जातोय, पाटबंधाऱ्याचं एखादं काम असेल, प्रत्येक लोकांनी, तुम्हाला सांगतोय मी, की पब्लिक ऑडिट केलं पाहिजे. त्या लोकांना विचारा की कोणतं मटेरियल वापरताय, कसं वापरताय, कोणत्या दर्जाचं काम होतंय. हे तुम्ही लक्ष जोपर्यंत टाकणार नाही तोपर्यंत ते काम नीट होणार नाही, आणि आपल्या मुलाबाळांना उद्या मुंबई पुण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. येणाऱ्या 15 ऑगस्ट पर्यंत आपल्याला हे महाराष्ट्राला दाखवून द्यायचं की परभणी बोलतोय. परभणी प्रत्येक गोष्टीमध्ये आता ऍक्टिव्ह होणार, आणि परभणी दाखवून देणार महाराष्ट्राला की आम्ही आहोत या नकाशावरती. आता हे पब्लिक ऑडिट आम्हाला चालू करायचंय, आणि तुम्ही बिनधास्त फोटो, व्हिडिओ पोस्ट करा पब्लिक ऑडिटचे. आणि जर कोणी ऐकत नसेल तर त्याला जाब विचारा. जाब जर देत नसेल तर RTI टाका. RTI, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, गव्हर्नमेंटने काढलाय, आपला अधिकार आहे.